गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर आज देखील मी आशयांशी संबंधित अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व दिलेल्या माहितीचा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कार्य करताना जर मदत झाली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत पोचवायलाही विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण वळूया आजच्या आपल्या मेन मुद्द्याकडे, की आजचा व्हिडिओ नेमका असणार आहे कशासाठी. तर आजचा व्हिडिओ हा मी सी-बॅक प्रपत्र किंवा CBSE फॉर्म भरायचा कसा किंवा सी-बॅक फॉर्म नेमका आहे काय याविषयी बनवलेला आहे व याचा उपयोग तुम्ही जर एक आशा असाल तर तुम्हाला 100% होणार आहे. तर चला आपण बघूयात की नेमका हा सी-बॅक प्रपत्र आहे तरी काय. तर या ठिकाणी बघा, याच्या पहिल्या पेजवरती काय दिलेलं आहे, लाभार्थ्याचं नाव. तर इथं आपल्याला ज्या लाभार्थ्याचा आपण हा सी-बॅक फॉर्म भरणार आहे त्याचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर आशाचं नाव, गावाचं नाव व पत्ता या ठिकाणी भरायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन इथं आपल्याला उपकेंद्राचं नाव, गटप्रवर्तकाचं आणि आरोग्य सेविकेचं नाव व त्या प्रत्येकीच्या, म्हणजे आपण जर आशा आहात तर आपली स्वतःची स्वाक्षरी, आपले जे काही गटप्रवर्तक किंवा BF असतील त्यांची इथं स्वाक्षरी घ्यायची आहे आणि ANMची स्वाक्षरी किंवा आरोग्य सेविका यांची स्वाक्षरी आपल्याला इथं या ठिकाणी घ्यायची आहे. हे झालं या सी-बॅक फॉर्मचं पहिलं पेज. तर या ठिकाणी आपण दुसऱ्या पेजवरती बघू शकता की राज्य अभियानासाठी संमतीपत्र या ठिकाणी आहे. म्हणजे ज्या लाभार्थ्याचा आपण हा फॉर्म भरणार आहोत त्याच्याकडून आपल्याला संमतीपत्र लिहून घ्यायचं आहे. तर इथं लाभार्थ्याचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर त्याचा आधार कार्ड क्रमांक इथं लिहायचा आहे व त्याद्वारे बघा इथं काय दिलं, त्याद्वारे संमतीपत्र लिहून देतो की राज्य आरोग्य अभियान किंवा जिल्हा आरोग्य अभियान, माझे आधार कार्ड किंवा UIDI बँकेतील ग्राहक ओळख माहिती, बायोमेट्रिक इत्यादींचा उपयोग मला मिळणाऱ्या सर्व शासकीय आरोग्य आणि पोषण संबंधीच्या योजनांसाठी उपयोगात आणू शकते. मी असेही संमती देतो किंवा देते की मला दिलेल्या माहितीनुसार माझे आधार क्रमांक राज्य शासन, केंद्र शासन व संस्थाकरिता आधी प्रमाणित करण्यासाठी उपयोगात आणण्यात येईल. शासनाकडून आधार क्रमांक माहितीचा बायोमेट्रिकद्वारे संग्रहित करणे किंवा इतरांना देण्यात येणार नसून याचा उपयोग आधी प्रमाणित करण्याकरता देण्यात येईल. म्हणजे आपण जी काही या लाभार्थ्याची माहिती मिळवणार आहोत किंवा त्यांचा आधार कार्ड किंवा UID, मतदार ओळखपत्र यासारख्या किंवा बँकेतील त्यांचं काही पासबुकचा नंबर वगैरे आपण घेणार आहोत, त्याचा उपयोग आपण इतर कारणासाठी करत नसून तर त्याचा उपयोग शासकीय योजनांचा त्यांना लाभ देण्यासाठी करत आहोत. अशा प्रकारचं प्रपत्र किंवा संमतीपत्र आपल्याला इथं त्या लाभार्थ्याचं घ्यायचं आहे व त्याची इथं सही देखील आपल्याला, सही किंवा अंगठा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर बघा इथं दुसऱ्या पानावरती अतिशय महत्त्वाची माहिती भरायची असून तुम्ही बघू शकता की समुदाय आधारित मूल्यांकन चेकलिस्ट म्हणजे CBSE सुधारित मसुदा. तर या ठिकाणी इथं पहिल्या पानावरती इथं आपल्याला सुरुवातीला दिनांक भरायचे आहे की ज्यावेळी आपण हा फॉर्म भरत आहोत. तर इथं दिनांक भरल्याच्या नंतर बघा काय करायचं आहे ते इथं सामान्य माहिती आपल्याला सुरुवातीला भरायचं आहे. जी आशा हा फॉर्म भरत आहे तिनं इथं स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर ANMचं किंवा MPWचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर गाव किंवा वार्ड आणि उपकेंद्र व ज्या PSC अंतर्गत हे उपकेंद्र येतं त्याचं देखील नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बघा इथं वैयक्तिक माहिती, म्हणजे ज्या लाभार्थ्याचा आपण हा फॉर्म भरत आहोत त्याची वैयक्तिक माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर सुरुवातीला त्या लाभार्थ्याचं आधार कार्डवरील व्यवस्थित असं नाव आपल्याला इथं बघून टाकायचं आहे. त्यानंतर त्याचं जे आधार कार्डनुसार वय येते असेल ते आपल्याला इथं भरायचं आहे किंवा आधार कार्डवरील जन्मतारीख आपण या ठिकाणी टाकली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर लिंग, म्हणजे ती व्यक्ती महिला आहे की पुरुष यासाठी MF किंवा महिला पुरुष असं देखील आपण या ठिकाणी लिंग लिहू शकतो. त्यानंतर पत्ता, आपल्याला त्या लाभार्थ्याचा पत्ता या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरायचा आहे. त्यानंतर इकडच्या साईडला जर आपण बघितलं की कोणताही ओळखपत्र, म्हणजे समजा ती व्यक्ती कोणत्या ओळखपत्राच्या आधारे आपल्याला माहिती देत आहे त्यापैकी म्हणजे आधार कार्ड, UID किंवा मतदार ओळखपत्र हे त्याच्याकडे आहे नाही यावरती आपण होय किंवा नाही अशी खूण करायची आहे. त्यानंतर जर आधार कार्ड असेल तर या ठिकाणी आधार कार्डचा नंबर आपण भरायचा आहे. जर राज्य आरोग्य विमा योजनेचा तो लाभार्थी लाभ घेत असेल तर या ठिकाणी होय, नसेल तर नाही असं आपण इथं टिक मार्क करायचे आहे. आता इथं काय दिलेलं आहे बघा, होय असल्यास निर्दिष्ट करा. म्हणजे या ठिकाणी इथं होय किंवा नाही असल्यास आपल्याला इथं
लिहायचं आहे किंवा नाही. तर बघा, स्वतःचा किंवा इतर नातेसंबंधाचा उल्लेख करा. म्हणजे दूरध्वनी क्रमांक इथं आहे की नाही हे लिहायचं आहे. आणि इथं असल्यास इथं दूरध्वनी क्रमांक आपल्याला म्हणजे मोबाईलचा नंबर आपल्याला या ठिकाणी त्या लाभार्थ्याचा भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इकडच्या साईडला काय लिहिलेलं आहे, या व्यक्तीला खालीलप्रमाणे आहे का. म्हणजे समजा त्याला दृष्टीदोष, अपंगत्व, ज्ञान किंवा आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेला, दैनंदिन कार्य करण्यात अवलंबून असलेला, म्हणजे दैनंदिन कार्य करण्यासाठी तो दुसऱ्यावर अवलंबून वगैरे आहे काय, असं जर काही त्या व्यक्तीला असेल की ज्याचा हा फॉर्म आपण भरत आहोत, तर इथं होय किंवा नाही असं आपण या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर बघा, जोखमीचे मूल्यांकन. म्हणजे आता इथून खरा फॉर्म भरायला आपली सुरुवात होणार आहे. यासाठी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्याला असणे किंवा त्या व्यक्तीची स्वतः भेट घेऊन आपण या सर्व बाबी व्यवस्थितरित्या भरायच्या आहेत. म्हणजे आपल्याला त्याचा स्कोर व्यवस्थित लिहिता येईल. आणि त्याला म्हणजे पुढे जाऊन त्याला काय सेवा वगैरे द्यायच्या असतील किंवा स्कॅनिंगसाठी पाठवायचं असेल की नाही हे आपले CHO किंवा ANM MPW वगैरे ठरवू शकतात. तर बघा, त्या व्यक्तीचं कुठलं मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर इथं प्रश्न दिलेले आहेत व त्याच्या श्रेणी आणि इथं स्कोर दिलेला आहे. म्हणजे कुठल्या यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा कुठल्या श्रेणीमध्ये ती व्यक्ती या प्रश्नाचं उत्तरातील ती म्हणजे तो लाभार्थी बसत आहे. त्यापुढे याचा आपल्याला गोल करायचा आहे. तर बघा, असं बोलल्यानंतर तुम्हाला समजलं नसेल, पण इथं मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगते. बघा, इथं प्रश्न काय विचारला आहे की आपले वय काय आहे पूर्ण वर्षात. म्हणजे जो लाभार्थी असेल तर त्याचं वय नेमकं काय आहे. त्या लाभार्थ्याचं वय जर 0 ते 29 वर्ष असं असेल तर आपण यातील 0ला गोल करणार आहोत. समजा त्या व्यक्तीचं वय 30 ते 39 वर्ष असेल तर 1ला आपण गोल करणार आहोत. त्यानंतर 40 ते 49 वर्ष असेल तर या ठिकाणी 2ला आपण गोल करणार आहोत. पुढे जाऊन बघा, तर अशाच प्रकारे वय दिलेले आहेत व ज्या वयाच्या कॅटेगरीमध्ये तो लाभार्थी बसत असेल त्यासमोरील स्कोरला आपण या ठिकाणी गोल करायचा आहे. व ज्याला आपला इथं या ठिकाणी गोल आलेला असेल तो स्कोर आपण इथं लिहायचा आहे. समजा ती व्यक्ती जर 40 ते 49 वर्ष वयाची असेल तर इथं 2ला गोल आपण करणार आहोत व या ठिकाणी स्कोर आपण त्या व्यक्तीचा 2 असा लिहिणार आहोत. त्यानंतर बघा, पुढे जाऊन दुसरा प्रश्न काय आहे की तुम्ही धूम्रपान किंवा धूर रहित उत्पादने जसे की गुटखा व खैनीसारख्याचा वापर करता का. म्हणजे ती व्यक्ती धूम्रपान किंवा गुटखा व इतर काही जे नशा येणारे असे काही जर याचा उपयोग करत असतील तर किंवा सेवन करत असतील तर त्याविषयी आपण माहिती या ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या विचारून लिहायची आहे. तर बघा, कधीही नाही, जर ती व्यक्ती कधीच त्याचा उपयोग करत नसेल तर या ठिकाणी आपण या 0 स्कोरला गोल करणार आहोत. किंवा पूर्वी ती व्यक्ती दारू वगैरे किंवा धूम्रपान वगैरे करत असेल, गुटखा वगैरे खात असेल किंवा कधी आता करत असेल तर आपण या ठिकाणी 1ला गोल करू शकतो. जर ती व्यक्ती दररोजच अशा प्रकारचं धूम्रपान करत असेल तर 2, नसेल करत तर 0 आणि होय असेल तर 1. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, त्यांनी सांगितलेल्या उत्तरानुसार व व्यवस्थित त्यांच्याकडून माहिती मिळून आपण या ठिकाणी त्या स्कोरला गोल करून त्याचा स्कोर आपण काय करणार आहोत. तुम्ही दररोज मद्यपान करता का याचं हे नाही किंवा होय आहे तर या ठिकाणी त्याला गोल करून व इथं देखील त्याच्यासमोर जे काही येत असेल त्या स्कोरला गोल करून इथं त्याचा स्कोर आपण पुढील राखाण्यात लिहिणार आहोत. तर त्यानंतर हे पहिलं पान झाल्याच्या नंतर आपण आता हे दुसरं पान बघू शकतो. तर इथं काय दिलं आहे बघा, कमरेचा घेर. म्हणजे त्या व्यक्तीचा कमरेचा घेर सेंटीमीटरमध्ये किती आहे हे आपण पाहायचं आहे. समजा स्त्रीचा घेर 80 किंवा कमी असेल आणि पुरुषाच्या कमरेचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर आपण या ठिकाणी 0ला गोल करणार आहोत. त्यानंतर समजा स्त्रीचा कमरेचा घेर किंवा महिलेच्या कमरेचा घेर 80 ते 90 सेंटीमीटर आणि पुरुषाचा 91 ते 100 सेंटीमीटर असेल तर या ठिकाणी आपण 1ला गोल करणार आहोत. 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा पुरुषांच्या कमरेचं घेर 100पेक्षा जास्त असेल तर आपण इथं 2ला गोल करणार आहोत व या ठिकाणी ज्याला गोल केलेला आहे तो स्कोर आपल्याला या ठिकाणी इथं समोर लिहायचा आहे. त्यानंतर बघा,
तुम्ही एका आठवड्यामध्ये कमीत कमी 150 मिनिटे कोणत्या प्रकारची शारीरिक हालचाल करता का? किंवा दररोज कमीत कमी 30 मिनिटे आठवड्यातून 5 दिवस. म्हणजे जर अशा प्रकारची हालचाल किंवा अशा प्रकारची हालचाल जर आठवड्यातून ती व्यक्ती करत असेल, तर आठवड्यातून किमान 150 मिनिटे करत असेल तर इथं शून्यला गोल करायचा आहे. आठवड्यातून 150 मिनिटापेक्षा कमी करत असेल तर इथं 1ला करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडे कौटुंबिक इतिहास आहे का? आपले पालक किंवा भावंडे यापैकी म्हणजे आपल्या कुटुंबातील जर एखाद्याला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग आहे का? जर नाही असेल तर इथं शून्यला गोल करायचा आहे. होय असेल तर इथं या ठिकाणी 2ला आपण गोल करून त्यापुढील स्कोर आपण या पुढील रकान्यात लिहिणार आहोत. तर या ठिकाणी एकूण गुणाची वरती झालेल्या सर्व 6चे 6 कॉलममधील एकूण गुणांची टोटल करून आपण या ठिकाणी इथं लिहिणार आहोत. तर त्यानंतर बघा, प्रत्येक व्यक्तीची वरील स्कोरनुसार किंवा गुणानुसार त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. तर बघा, स्कोर जर 4पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला असंसर्गजन्य रोगाचा जास्त धोका असू शकतो आणि आठवड्याच्या स्क्रीनिंगच्या तपासणीच्या दिवशी उपस्थित राहण्यासाठी त्यास प्राधान्य दिले जाईल. समजा जर आपण इथली बेरीज जर आपली 4पेक्षा अधिक झाली, म्हणजे हे जे 6 जे काही प्रश्न होते त्याच्या उत्तरांनुसार जर इथं 4पेक्षा अधिक जर इथं गुण आले तर त्या व्यक्तीला आपल्याला आठवड्याच्या स्क्रीनिंगसाठी आपल्या येथील CHO किंवा MI यांच्यासमोर सादर करायचं आहे. तर बी हा भाग बघा, लवकर तपासणी रुग्णालय यापैकी काही लक्षणे आहेत का ते विचारा. म्हणजे आपल्याला हा ब भाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा, या ठिकाणी प्रश्न आहे धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे. तर त्या महिलेला किंवा पुरुषाला जर धाप लागत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर इथं होय नाही पैकी आपल्याला होय किंवा नाही लिहायचं आहे. त्यानंतर बघा, 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येत असेल तर या प्रश्नानुसार आपल्याला होय नाही तर उत्तर लिहायचं आहे. थुंकीत रक्त येत असेल, 2 आठवड्यांपेक्षा जास्त ताप येत असेल, वजन कमी होत असेल, रात्रीला खूप घाम येत असेल किंवा आपण सध्या TBच्या उपचारासाठी एखादी व्यक्ती जर TBच्या उपचारासाठी औषध घेत असेल तर इथं होय लिहायचं आहे. नसेल तर नाही. इथं होय नाही हे आपण इथं भरायचं आहे. इकडे देखील तेच करायचं आहे. समजा फिटक्याचा इतिहास आहे, एखाद्याला फिट वगैरे काही येत असेल का? होय नाही त्यांचं जे काही उत्तर असेल किंवा जे काही व्यवस्थित माहिती असेल ते आपण इथं होय किंवा नाही या प्रकारे भरायचे आहे. तोंड उघडण्यास त्रास होतो का? 2 आठवड्यांपेक्षा जास्त तोंडातील जखमा बऱ्या होत नाहीत का? किंवा 2 आठवड्यांपेक्षा जास्त तोंडात असलेली वाढ बरी होत नाही का? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहे. की चघळताना वेदना होतात का? आवाजात बदल होतो का? इथं आपल्याला फक्त होय आणि नाही हे व्यवस्थितरित्या त्यांना विचारून किंवा त्यांचं व्यवस्थितरित्या बघून किंवा त्यांच्या ज्या कुटुंबातील सुज्ञ व्यक्ती असतील त्यांना विचारून या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी भरायची आहेत. तर त्यानंतर बघा, सध्या कुटुंबात कोणत्याही सदस्याला TBचा आजार आहे का? इथं होय नाही आपल्याला भरायचं आहे. TBचा आजार असल्यास त्याचा इतिहास आपल्याला इथं इतिहास आहे का? असं होय नाही. हात आणि पायांच्या तळव्यांना जखमा होतात का? हातपायांच्या तळव्यांना मुंग्या येतात का? धूसर किंवा अंधुक दृष्टी आहे का? वाचण्याला त्रास होतो का? 1 आठवड्यापेक्षा जास्त डोळ्यातील वेदना बरी होत नाही का? अशा प्रकारचे होय नाहीमध्ये या प्रश्नांची उत्तरे आपल्याला घ्यायची आहेत. 1 आठवड्यापेक्षा डोळे लालसर होतात का? आपल्याला ऐकायला त्रास होतो का? किंवा या ठिकाणी इकडे पण आहे, तोंडामध्ये हलक्या रंगाचे चट्टे किंवा वर्ण आहेत का? त्याला संवेदना जसं वर्ण आहेत परंतु त्याला संवेदना होत नाही का? अशा प्रकारचे प्रश्न विचारून व्यवस्थितरित्या शरीराची कोणत्या भागाची त्वचा जाड आहे का? किंवा कोणत्या भागाच्या त्वचेवर गाठी आहेत का? हातापायांच्या तळवे वारंवार सुन्न होतात का? हातापायाची बोटे वाकडी होतात का? हातापायांना मुंग्या येतात आणि बधीर होतात का? डोळ्यांच्या पापण्या पूर्ण बंद होतात की नाही? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारून आपण काय करायचं आहे तर त्या व्यक्तीची ही माहिती व्यवस्थितरित्या लिहायची आहे. तर त्यानंतर B2 हा भाग हा केवळ महिलांकरिता आहे. तर या ठिकाणी देखील आपण महिलांना व्यवस्थित विश्वासात घेऊन या प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहेत. तर त्या महिलेच्या स्तनामध्ये गाठ आहे का? तिने दिलेल्या उत्तरानुसार आपण व्यवस्थितरित्या होय किंवा नाही भरायचं आहे. स्तनाग्रातून रक्त मिश्रित स्राव होतो का? किंवा स्तनांच्या आकारात बदल होतोय का? मासिक पाळी बंद झाल्यावर रक्तस्राव होतोय का? संभोगानंतर रक्तस्राव होतोय का? किंवा योनीतून दुर्गंधीयुक्त स्राव येतोय का? तर अशा प्रकारची माहिती ही त्या स्त्रीला आपण अतिशय विश्वासात घेऊन व्यवस्थितरित्या भरायची आहे. म्हणजे तिला जर पुढे जाऊन काही जर धोका वगैरे असेल किंवा कशाची लक्षणं वगैरे जर आपल्याला दिसत असतील तर आपण त्यांना पुढे पाठवू शकतो. तर या ठिकाणी बघा, 2 मासीच्या पाळीमध्ये रक्तस्राव होतोय का?
किंवा वृद्धांसाठी हा B3 जो भाग आहे तो 60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. तरी याची देखील उत्तरे आपल्याला होय नाहीमध्ये लिहायची आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, उभे असताना किंवा चालताना तुम्हाला अस्थिरपणा वाटतो का? ही वयोवृद्ध व्यक्ती असल्यामुळे तिला अशा प्रकारची लक्षणे जाणवतात का, हे आपण होय नाहीमध्ये भरायचं आहे. किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त आहात का, असल्याने हालचाली करण्यास अडथळा येतोय का, कपडे चपला घालणे, आंघोळ करणे, चालणे किंवा शौचालय वापरणे यासारख्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते का? इथं आपल्याला होय नाही असं लिहायचं आहे. तर त्यापैकी बघा, वरीलपैकी व्यक्तीचे कोणत्या लक्षणाबद्दल होय असल्यास तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे अशा जवळच्या सुविधा केंद्रात लवकरात लवकर आपण या 60 वर्षापेक्षा अधिक व्यक्तीला पाठवायचं आहे. जर प्रतिसाद होय असेल तर कृतीने सूचित केले थुंकीचे नमुना संकलन आणि जवळच्या TB चाचणी केंद्रात पोहोचवणे. म्हणजे जर होय होय असे वरील बरीच लक्षणे हे TBची वगैरे आहेत, तर अशा वेळी आपण त्यांच्या थुंक्याचा नमुना किंवा स्पुटम सॅम्पल कलेक्ट करून जवळच्या TB चाचणी केंद्रात पोहोचवणे गरजेचं आहे. जर उत्तर होय असेल तर NMPWद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांचा शोध घेतला जाईल. समजा यातून जर काही प्रश्नांची वरील जे TBची वगैरे लक्षणं आहेत त्याची उत्तरे होय आली तर आपण त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचा व सदस्यांचा शोध घेऊन त्यांच्या थुंकीचे नमुने कलेक्ट करून जवळच्या TB चाचणी केंद्रात पोहोचवायचे आहेत. त्यानंतर बघा, हा भाग C आहे. तर हा भाग काय बघा, COPD जोखीम घटक, सर्व लागू असलेले मंडळ, स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर, म्हणजे स्वयंपाक करताना ती व्यक्ती कुठल्या प्रकारचं इंधन वापरते, यात फायरवूड, पीक अवशेष, शेणकेक, कोळसा, केरोसिन हे जे काही ते वापरत असेल त्याला आपण टिक करायचे आहे. व्यावसायिक प्रदर्शनासह पिकाचे अवशेष जाळणे, कचरा जाळणे, धूळ प्रदर्शनासह उद्योगांमध्ये किंवा वीजभट्टी आणि काचेचे कारखाने, हे जे काही त्यांचं उत्तर असेल त्याला आपण टिक करायचे आहे. तर हा भाग D देखील अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, हा गेल्या 2 आठवड्यात आपण खालील समस्यांद्वारे किती वेळा त्रस्त झाला आहात. तर हा थोडासा मानसिकदृष्ट्या संबंधित हा प्रश्न आहेत व ते देखील आपण व्यवस्थितरित्या भरायचे आहेत. तर इथं बघा, गोष्टी करण्यात थोडीशी आवड किंवा आनंद असणे, तर इथं अजिबात नसेल तर 0, अनेक दिवस असेल तर 1 आणि अर्ध्याहून अधिक दिवस असेल तर 2 व जवळजवळ दररोजच असेल तर 3, किंवा निराशा किंवा उदासीन आहात का, तर इथं अजिबात नाही, अनेक दिवस, तर त्यानुसार त्या स्कोरला आपण गोल करायचा आहे. इथं देखील स्कोर 3पेक्षा जास्त आला तर CHO किंवा MO, PSCच्या ठिकाणी जे MO असतात त्यांच्याकडे आपल्याला या लाभार्थ्याला पाठवायचं आहे. अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये CBAC किंवा CBAC किंवा CBAC प्रपत्राविषयी संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.